नमस्कार. माझ्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथं चाळणीत मी 1 वाटी मैदा टाकलाय. मी खारी शंकरपाळे बनवत आहे इथं. आता हे 1 वाटी झालेला आहे चाळून, हे दुसरी वाटी मैदा टाकत आहे. 2 वाट्या मी मैदा घेतलेला आहे. ह्याला व्यवस्थितशीर मी चांगलं चाळून घेणार आहे. कधीही आपण असं कोणची हे बनवतो तर नक्की चाळायला पाहिजे पीठ. आता हे झालेलं आहे. इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे. तुम्ही गव्हाचं पीठ नाही घ्यायचं झालं तर तुम्ही खाली मैद्याचेही बनवू शकता. नाहीतर माझ्यासारखं असं दोन्ही पीठं घेऊनही बनवू शकता. तुम्हाला मैदा जर खायचं नसलं तर खाली गव्हाच्या जर बनवल्या तरी खूप छान होत्यात. सारं स्टेप बाय स्टेप हे मी सांगितलेलं प्रमाण घेऊन. आपलं गव्हाचं पीठ ही झालेलं आहे चाळून. आता ह्याला साईडला ठेवून देते मी. 1 चम्मच मी इथं ओवा घेतलेला आहे. ह्याला हातानं थोडं क्रश करून टाकायचं आहे. हे अजवाईन मंगरेला म्हणजे काळं कांद्याचं बीज, नमक, जिरे आणि हिंग टाकून घेते 1 टीस्पून. काळं नमक टाकून घेते 1 टीस्पून. आणि इथं मी ही बारीक रवा घेतलेला आहे. मोठा घ्यायचा नाही, बारीकच घ्यायचं. 1-2 चम्मच तुम्हाला एवढं घ्यायचं आहे. व्यवस्थितशीर ह्याला मिक्स करून घेते मी. साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तडका पॅनमध्ये तेल गरम होईपर्यंत आपण हे पीठ आणि मसाले मिक्स करून घेतले. बघा, हे कडकडीत तेल गरम केलेलं आहे. अर्धा कप मी तेल घेतलेलं आहे. हे खूप गरम आहे. हातातच लावायचं नाही, चम्मचनं मिक्स करायचं ह्याला. तुम्ही जर गोड शंकरपाळे बनवत असलो तर तूप टाकायचं. मी तर गोडाला तूप टाकते. आणि नमक करायचं जर असलं का नमक शंकरपाळे तर मी इथं तेलच टाकून घेते. कधीही मी असंच करते. गोडाच्या ह्याला तुपाचं आवडते आम्हाला, पण जर नमकीन बनवायचं झालं तर तेलच टाकते. हे कसुरी मेथी टाकली 1 चम्मच. त्यालाही मिक्स करून घेते. हवं तर तुम्ही गरम करून त्याला थोडंसं बारीक करूनही क्रश करून टाकू शकता. आता मी हाताने व्यवस्थितशीर ह्याला चोळून घेणार आहे 2 मिनिटासाठी. सारीकड पुऱ्या पिठाला तेल लागायला पाहिजे, अशी मूठ वळायला पाहिजे. बघा, आपलं चांगलं तेल सारीकड लागलेलं आहे कणाकणाला. आता इथं मी थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ तिंबून घेणार आहे. हे असं पीठ आपल्याला मळायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही. आपण जसं पुरीला पीठ करतो तसंच करायचं आहे. ह्याने ह्याला 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिट झाल्याच्या नंतर हे आता मी एक उंडा करून घेते आणि चपाती लाटायला घेते. जास्त आपणाला ह्याला मळायचं नाही आणि जास्त ह्याला पातळही करायचं नाही. तिंबून ठेवले होते, झाकून ठेवल्यामुळं ते सुकणार नाही आणि व्यवस्थितशीर आपलं पीठ मुरलं जाते. पिठाला खालून कोरडं पीठही लावायचं नाही आणि तेलही लावायचं नाही. आपण असंच हे लाटून घेणार आहे मी. असं जर लाटलं तर खूप चपाती छान होती. त्याला काहीच लावायची गरज नाही. आपल्या आवडीप्रमाणे इथं शंकरपाळे करू शकता. चौकोनी करा, चाहे त्रिकोणीही करा. आपलं शंकरपाळ्याचा आकारही देऊ शकता, बर्फीचा. इथं मी लांबका आकार देत आहे. आवडीप्रमाणे आपल्या शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत. कटरनंही करू शकता कट. पिझ्झा कटर किंवा करंजीचंही असं कट करायचं असते. एका साईडला चम्मच आणि एका साईडला कट करायचं. तुम्ही त्यानंही करू शकता. एक साईड झालेली आहे माझी. ह्याचे बारीक जास्त मी नाही करणार. आता इथं मी 4 भाग करणार आहे ह्याचे. हे व्यवस्थितशीर मी कट करून घेतलेलं आहे. आता ह्याला एका रुमालावर मी काढून घेते. पूर्ण मी पहिलं असे शंकरपाळे सारे करून घेणार आहे, नंतर मी तळणार आहे. हे एक दुसऱ्यावर जर पडले तर हे एक दुसऱ्याला चिटकणार नाहीत. चिटकले तरीही तेलात टाकलं की एकदम अलग अलग होतात. व्यवस्थितशीर आपलं पीठ मळलं गेलंय, त्याच्यामुळं शंकरपाळे खूप छान होत आहेत. नमकीन शंकरपाळे साऱ्यालाच आवडतात. तर तुम्ही लहान लेकराला टिफिनलाही देऊ शकता.
आणि चहासोबतही खाऊ शकता. हे पहा आपले शंकरपाळे बनून तयार आहेत. आता तेल गरम केले मी इथं. एक शंकरपाळा टाकून बघितला आणि ते तळल्याच्या नंतर काढले. नंतर मी आता हे दुसरे शंकरपाळे टाकत आहे. कधीही एक शंकरपाळा टाकून बघायचा तेल गरम झाले का नाही. जास्त जर कडकडीत तेल गरम असलं तरी टाकल्यावर यायला नको आहे. थोडंसं थांबायला पाहिजे एक शंकरपाळा जेव्हा टाकता तेव्हा. नंतरच मग आपण सारे टाकू शकता. असे तेलात टाकले तर बघा सारे अलग झाल्यात शंकरपाळे. आणि असेच आपणाला परतत राहायचं आहे सारखं. एकसारखे कलर येतो सारीकून. हे शंकरपाळे कमीत कमी मला 5 मिनिट लागलं एक बॅच तळायला. एकदा कडकडीत तेल गरम झालं की मिडियमवर करायचं आणि शंकरपाळे तळून घ्यायची. पूर्ण शंकरपाळे कडक तेलात तळायचे नाही तर नसतात. ते नंतर पटमन त्याला कलरही येतो आणि नरम पडतात. त्याच्यामुळं तेल एकदा गरम झालं की मिडियमवर करायचं आणि शंकरपाळे असेच मी तळून घेणार आहे. एकदम कलर गोल्डन आलेला आहे इथं. असेच मी तळून घेते सारे शंकरपाळे. खूप खुसखुशीत झाल्या तर बघा. ह्याची साईज बी थोडीशी फुगल्यासारखी झाली आहे. शंकरपाळे आपले बनून तयार आहेत. प्लेट बनवते आता मी. किती खुसखुशीत झाल्यात बघा शंकरपाळे. दिसायला किती छान दिसाल्यात. एक तोडून बघू कसं. बघा एकदम चुरा झालाय. व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ.